नमस्कार मंडळी, मी विकास विषय स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहे एका शिव मंदिरामध्ये आणि हे शिव मंदिर आहे बदलापूर आणि अंबरनाथ मध्ये जांभूळ गाव आहे। जांभूळ गावाच्या बाजूलाच हे शिव मंदिर आहे। तर आपण रात्री जी व्हिडिओ बघितली होती ते व्हिडिओ बघून आज आलेलो आहे मंदिरामध्ये। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो कसं शिव मंदिर आहे। रात्री यूट्यूबला रील्स बघता बघता अचानक एक रील समोर आली या मंदिराची, म्हणून लगेच सकाळी प्लॅनिंग केली आणि या मंदिरामध्ये आपण चाललेले बघू शकता। समोर इतना एंट्री आहे आणि या एंट्री मध्ये आपल्याला जायचं आहे। मंदिर समोरच मंदिर दिसतं, जास्त उंच मंदिर दिसत नाही आपल्याला, बोलून जाऊन येऊ लगेच कसं मंदिर आपल्याला बघायला भेटेल। आणि हे पण मंदिर पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे, बघू शकता तुम्ही। पूर्ण 40 साईडून जंगल आहे, जंगलाच्या मध्ये कोरी मस्त मंदिर बांधलेलं आहे। तुम्हाला थोडा अजून एक पुढे गेलो ना कधीचं मंदिर बघा, हे मंदिर आहे। मंदिर खूप छान आहे, बाजून दिसतो आपण बघू शकता। मंदिरावरती तर एक पिंड दाखवलेली, आपण जाऊ वरती जायचं। कोबा त्यामध्ये पाय स्लिप होतात, असते चालण्याचा प्रयत्न करू। सिद्धेश्वर शिव मंदिर म्हणून मंदिराचं नाव आहे। ते मला सर्च मारतो गुगलला, नाव काय नीट समजत नव्हतं, मला स्पष्ट बोलता येत नव्हतं, पण आता इथं मराठीत लिहिलेलं आहे त्यामुळे समजलं। हे शिव मंदिर आहे, आपल्याला छोट्या पायऱ्या आहेत, एवढ्या पायऱ्या आपल्याला वरती जायचे बघा। इथपर्यंत आपण चालत आलेलं आहे, थोडं कोबर जागा स्लिप होते पाय। आता एवढ्या पायऱ्या करून आपण वरती जाऊ। म्हणून सांगतो रील्स बघितल्या असे पॉईंट्स आपल्याला भेटत बघायला। जसा वरती येतो तसा अजून बघायला वाटतो। पटापट पटापट चढून जातो पायऱ्या आपण या आणि जाऊ वरती, दर्शन घेऊ पहिले। मंदिरात दर्शन घ्यायचे आणि तुम्हाला मी इथला निसर्ग दाखवतो बघा एकदा। बघा पूर्ण जंगल आहे आणि हे सर्वोदय नगर आहे इथला, अंबरनाथ आणि बदलापूर सिटीच्या मध्ये आहे। पूर्ण शेवटपर्यंत होऊ शकता, निसर्ग सानिध्य ते मस्तपैकी, वातावरण चांगले, जंगल भारी इथला। ते बघा सिद्धेश्वर शिव मंदिर, या मंदिरामध्ये आपण जाऊ आतमध्ये। मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे। मंदिराच्या स्टार्टिंगलाच आहे ना, लेफ्ट साइडला गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि राईट साइडला बजरंगबलीची मूर्ती आहे। दोन अशा मूर्ती आहेत मंदिरामध्ये पोचण्याच्या आधी। गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेला आपल्याला शंकराची पिंड बघायला भेटते। शंकराची पिंड बघितल्यानंतर समोरच एक देवीचा फोटो आहे, इकडे पण एक देवीचा फोटो आहे। इथे लिहिलेलं आहे जय माता आणि इथं शंकराची मूर्ती आहे। मंदिर बघू शकता, गाभारा मंदिराचा आहे, कलश वगैरे, छोटं मंदिर आहे, जागेत मस्त मंदिर बांधलेलं आहे आणि स्वच्छता वगैरे व्यवस्थित मंदिराची। तर पहिले आपण ना दर्शन घेऊ आणि परत व्हिडिओ कंटिन्यू करू। दर्शन तर झालं आपलं घेऊन, परत एकदा तुम्हाला दाखवतो। शंकराची मूर्ती आहे इथे, इकडे हे शंकराची पिंड, हे देवींचे दोन देवी आहेत इथे। अशा प्रकारे छोटंसं मंदिर आहे। मंदिर छान आहे, स्वच्छता पण एकदम व्यवस्थित केली जाते। मंदिरात आपण बाहेर येऊ, छोटीशी पिल्लू नंदी, असं मंदिर आहे। मंदिराचा परिसर पण भारी आहे आणि बघा बाजूलाच एक हे पण बघायला भेटतं, पिंपळाचं झाड आहे। अशा प्रकारे मंदिर आहे, बसण्यासाठी पण सोय केलेली इथे व्यवस्थित। आणि मंदिराचा
बाजूलाच बघा इकडे एक सर्व देवींचा एक फोटो लावलेला आहे. या साईडला एक आणि या साईडला एक देवाची मूर्ती आहे. 5 मुखी आहे टोटल. एक मंदिरात आपण प्रदक्षिणा मारून दाखवतो तुम्हाला मी. प्रदक्षिणा मारताना पण मागचा पूर्ण डोंगर पूर्ण बघा आणि परिसर बघा पूर्ण एकदम जंगल आहे. मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर ना डाव्या बाजूला एक डोर येते. काय आपण बघू आता. आपल्या समोर गेल्यावरती काय माहित नाही अरे खोली दिसते काहीतरी गोळांसाठी. रूम वगैरे आहे वाटते बांधलेले मंदिराचा. सामान वगैरे ठेवण्यासाठी सामान ठेवण्यासाठी बांधले असेल किंवा काही लोक राहण्यासाठी पुजारी लोकांसाठी केलेले असेल. मंदिराचा मागचा परिसर आहे. जंगल तर काय भारीच आहे. काय नाही इथं. चला आपण जाऊ आता वरतीच. बघू शकता बघा श्री आदे जयसुमल ठाकूर हे होते या यांनी हा मंदिर बांधलेला होता. आता एक्सपायर झाले 2 वर्षापूर्वी. पण त्यांना आवड होती या गोष्टीची. मन तर जिथे जातील तिथे ते मंदिर वगैरे बांधायचे. म्हणजे बिल्डर येते तर ज्या ठिकाणी जातील बिल्डिंग कंस्ट्रक्शन करतील त्या ठिकाणी ते मंदिर वगैरे बांधायचे. त्यांची ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या गोष्टी करायच्या. असं दर्शन तर झालं आपलं आता ना. आपण आता इथून निघतोय आणि तुला सांगायचं राहिलं या मंदिराला आहेत ना टोटल 110 पायऱ्या आहेत. 110 पायऱ्या चढून तुम्हाला वरती यावं लागतं मंदिरासाठी. मंदिर खूप छान आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूचा बेल आयकॉनचा बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.